काल होती मयूची मेहंदी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून खूप जास्त डान्स केला आणि आम्ही खूप थकलो होतो. तर सकाळी उठायला थोडंसं लेट झालेलं आहे आणि आज आहे मयूची हळद आणि हे चाललेले आहेत आमच्या घरचे लोक तिच्या म्हणजे नवरदेवाला हळदीसाठी आणायला. तर राधे राधे फ्रेंड्स, तुमची लाडकी श्रद्धा पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आपल्या या तुमच्या यूट्यूब चॅनलवर. तर आता मी सकाळी थोडंसं लेट उठलेले आहे आणि मी माझं रेडी झालेले आहे आणि आता इकडे नवरीच्या घरी मी चाललेली आहे. तर नवरीचं काय सुरू आहे काय नाही हे बघण्यासाठी. आणि इथे छान असे आपले गणपती बाप्पा आपले विघ्नहर्ता हे मस्त असे काढलेले आहेत. तर आता हे म्हणजे आमच्या इकडे याला निवर्गे म्हणतात. तर ते ज्या घरच्या बाया वगैरे असतात, भाऊकीतल्या बाया वगैरे असतात, त्यांनी हे बनवलेले आहेत आणि हे सगळ्यांच्या घरी द्यायला लागतात आणि सगळ्यांच्या देवघरात ते ठेवून यायला लागतात. तर माझ्या एक वहिनी आणि माझी आई जी आहे तर ती तिकडे ते निवर्गे ठेवण्यासाठी गेलेले आहेत. आणि हे जे आमचे हे दादा आहेत तर ते कल्याणीचंही लग्न आता 6 मेला आहे. तर तिच्या लग्नासाठीही इकडे गणपती बाप्पा जे आहे तर ते काढत आहे. आज हळद आहे तर आमच्या सगळ्यांना हळदीसाठी जायचं आहे कार्यालयात आणि ते आहे पाचोडला. तर आम्ही सगळं आमचं आवरणं इथे सुरू आहे आणि ही आहे वैष्णवी, तिने हळदीसाठी साडी घेतलेली आहे तर ती त्याचं ब्लाऊज शिवत आहे. आता पूर्ण दुपार म्हणजे आमची आवरण्यातच गेलेली आहे. माझंही सगळं आवरलेलं आहे, आमचं सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत तिकडे कार्यालयात जाण्यासाठी. आता आमच्या सगळे घरातले आमच्या भाऊकीतले सगळे गोळा झालेले आहे कारण आता नवरीला वाटी लावायचं आहे. म्हणजे आता ती तिकडं कार्यालयातूनच तिकडे जाणार आहे. मग सगळ्यात पहिले ती जे आमचे घरचे आहेत सगळ्यांचे दर्शन घेणं तिचं सुरू आहे. आणि आता ह्या आमच्या वहिनी वगैरे आहेत तर ह्या आम्हाला वाटी लावण्यासाठी थांबलेल्या आहेत. तर पहिले आम्ही म्हणजे नवरीची गाडी पुढे जाणार आहेत आणि मग जे बाकीचे आहेत घरचे तर ते सगळे या बसमध्ये येणार आहेत. तर आता सगळे जे आहेत ते गोळा झालेले आहेत, काही लोक येत आहेत. तर म्हणजे घरातील लोक त्या सगळ्यांना जमा करतायत. मग आता नवरीचंही सगळं आवरलेलं आहे आणि आमचंही सगळं आवरलेलं आहे. तर आता आम्ही गावातल्या देवाचे दर्शनही आमचे करून झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत पाचोडला जायला. तर पाचोडला जायला आमच्या गावावरून फक्त 10 ते 15 मिनिट लागतात. तर म्हणजे संध्याकाळचे वाजलेले आहेत 5-5:30. थोडंसं आम्हाला यायला लेटच झालेलं आहे आणि जे नवरदेव आहेत ते आमच्याही पहिले इथे कार्यालयात येऊन पोहोचलेले आहेत. आम्ही कार्यालयात म्हणजे नवरदेव आले मग नंतर आम्ही आलो आणि आता हे आमच्या सगळ्या घरचे कार्यालयात आलेले आहेत. आणि आमचं जे आवरायचं आहे मेकअप वगैरे ते आम्ही सगळं घरूनच करून आलेलो आहोत. आणि हा आहे हळदीचा छान असा सेटअप. तर हळदीचा सेटअप खूप मस्त होता, छोटासा पण खूप छान असा होता. आणि इथे लॉनमध्येच हळद आहे तर खूप छान वाटत होतं. इकडे साऊंड वगैरे फोटोग्राफर या सगळ्यांची म्हणजे त्यांच्या सेटअपची तयारीही सुरू झालेली होती. आणि आता आई इथे म्हणजे आमच्या घरात आई म्हणजे दुसऱ्या काकू वगैरे आहे पण त्या म्हणजे थोडंसं वय झालेलं आहे तर मग त्या काही करत नव्हत्या. मग आई त्यांच्यामध्ये सगळं करणारी होती तर आई सगळं सांगत होती. मग आईही करत होती. आमच्या बाकीच्या रंजनवहिनी योगिताईनी त्याही बाकीचं सगळं कसं कसं काय काय हळदीचं सेटअप ते आहे, काय काय म्हणजे आमच्या ज्या प्रथा आहेत त्यानुसार त्या सगळं या इकडे एक गॅप आहे या सर्वजण इकडे बघा समोर. दीदी इकडे, दीदी इकडे, दीदी समोर. हा इकडे बघा, बसा ना, या बसा तिथे बसा. नाही नाही ठीक आहे बसा तिथे. इकडून यायचं तुम्ही थोडंसं इकडे जा, तुम्ही खा थोडं. आपल्या कॅमेऱ्यात सगळे आहे ते त्यांचं रेडी होऊन हळद लावण्यासाठी आलेली आहे. पहिले नवरदेवाला हळद लावायची आहे, मग नवरीला लावायची आहे आणि मग नंतर दोघांनाही सोबत हळद लावायची आहे. तर आता नवरदेवाला हळद लावायचं जे आहे ते सुरू झालेलं आहे.
आणि आता आमचे बऱ्यापैकी जे सगळे पाहुणे जे आहे म्हणजे माझ्या बहिणी भाच्या आणि अनिता वहिनीचे पाहुणे मयूचे जे काही पाहुणे आहेत ते सगळे आता आलेले आहे आणि सगळे म्हणजे आमच्या गावाकडचे जे लोक आहेत तर ते सगळे इथे मस्त आरामशीर बसून जे हळद लावण्याची सुरू आहे ते तो प्रोग्राम मस्त एन्जॉय करत आहे. मग दे ना काढून दे ना त्यांना दूर येतोय तिकडून. बघा हात पुरते का या समोर या थांबा थांबा हळदीसाठी नवरदेवाकडून खूप जास्त लोक आले नव्हते, थोडेसे कमीच होते, 3-4च लेडीज होत्या. मग त्यांनी नवरदेवाला हळद लावलेली आहेत आणि मग बाकीच्या आमच्याकडच्याच आमच्या वहिनी त्यांच्या सुना वगैरे होत्या तर त्यांनी नवरदेवाला हळद ही लावून घेतलेली आहे. आणि नंतर आमच्याकडे हे अशी पद्धत आहे, सगळ्या भागात वेगवेगळ्या काय काय पद्धती असतात तसे आमच्याकडेही हे असं नवरदेवाला आंघोळ घालायची एक पद्धत आहे. तर पहिले नवरदेवाला आंघोळ घालायची आणि मग घालायची आहे नवरीला आंघोळ. तर हे आता इथे असा प्रोग्राम सुरू आहे. आता समोरून तर आता इथे नवरदेवाची हळद जी आहे ती लावून झालेली आहे. ते त्यांचं आवरण्यासाठी म्हणजे रेडी होण्यासाठी गेलेले आहेत. तर आता लावायची आहे नवरीला हळद. मग त्याच्यासाठीही म्हणजे नवरदेवाला जसं काय केलं होतं हे तांबे वगैरे ठेवून त्याला दोरा बांधायचा. तर आता नवरीसाठी हे सगळं करणं सुरू आहे आणि आता नवरी लवकरच येणार आहे हळद लावायला. तर ह्या सगळ्या प्रोग्रामला आम्हाला स्टार्ट करायलाच थोडंसं लेट झालेलं आहे, पण ठीक आहे, आता रात्री तर दुसरं काही काम नाही आहे. तर आता ही पटपट जे आमचा हळद लावायचा प्रोग्राम आहे तो सुरू झालेला आहे. नवरदेव नवरी त्यांचं आवरायला गेलेले आहेत, ते लवकरच रेडी होऊन येतील. मग तोपर्यंत काय सगळ्यांना बोर होईल म्हणून एक एंटरटेन म्हणून हे जे आमचे छोटे छोटे जे बच्चे कंपनी होती त्यांनी सगळ्यांनी मिळून केलेला आहे डान्स. आणि या पिऊने तर खूपच सुंदर असा डान्स केलेला आहेत आणि या सगळ्यांनीही खूप छान असा डान्स हा केलेला आहे. मग सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, त्यांचा टाईमपासही झाला, एन्जॉयही झाला आणि सगळ्यांचा वेळही खूप छान असा गेलेला आहे. तर जयदूनेही खूप मस्त असा डान्स केला आणि आता नवरदेव नवरी हे त्यांचं आवरून आलेले आहेत. तर नवरी तर खूपच सुंदर अशी इथे दिसत आहे. ओ थांबा थांबा थोड्या नाही तुम्हाला
एखादं सांग तिला. नाव ऐक. सुरेश रावांच्या संसारात आदर्श होईल. त्याला लावायचा चेहऱ्यात. तुम्ही पण हां तुम्ही तसं द्या. ओके समोर बघा समोर थांबा. शोधार्थी माझा घ्या आहे. इकडे बघा. एक मिनिट. याचं नाव पाय बरं आलं बरं फुकट फुकट मध्ये आलं नाही फोटो. अरे लग्नाची हळद तुला लग्नाची हळद लावायची तुला. बापरे, आज आम्ही खूप डान्स केलेला आहे. मी आणि कल्याणी तर पूर्ण वेळ डान्स करत होतो. आम्ही दोघी तर कंपल्सरीच होतो आणि आम्ही बाकीच्यांनाही ओढून डान्स करायला घेतलेला आहे. नवरदेव नवरीलाही डान्स करायला घेतलेला आहे. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आमचे वहिनी भाऊ
आई पप्पा आम्ही सगळ्यांनी मिळून खूप डान्स केलेला आहे आणि नंतर बळच आम्हाला कल्याणी आणि मला हे लोक घरी जाण्यासाठी बोलवत होते. तर आता आमचा डान्स संपलेला आहे, सगळे घरी गेलेले आहे, फक्त मी, माऊली, ओम आणि कल्याणी. आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर आता आम्ही लवकरच पोहोचणार आहे आमच्या घरी चिंचखेडला. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.